नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका वर्षा मोगल, मानसशास्त्र विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आज आपण इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी मानसशास्त्राची ओळख यामधील सायकोलॉजी अ सायन्स गोल्स ऑफ सायकोलॉजी मानसशास्त्राचे विज्ञान व मानसशास्त्राची ध्येय बघणार आहोत. मानसशास्त्र म्हणजे काय त्याची आपण ओळख करून घेऊया. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यक्तीला फक्त शरीराचीच नाही तर मानसिक आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे झालेले आहे. कारण या धावपळीच्या जीवनात ताण, तणाव, चिडचिड, सतत कामाच्या प्रेशरमध्ये राहून व्यक्तीचे मानसिक आरोग्यही धोक्यात येऊ शकते. म्हणजेच शरीराने जरी चांगले दिसत असेल तरी त्याच्या मेंदूमध्ये किंवा वर्तनावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याच्यामुळे आधुनिक काळामध्ये मानसशास्त्र विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. मानसशास्त्र हा नुसता अभ्यास करायचा विषय नसून तो आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. म्हणजेच मानसशास्त्राचा उपयोग आपल्या वैयक्तिक आयुष्यात फार मोलाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही मानसशास्त्र हा विषय निवडला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण तुमच्या पुढील आयुष्यात या मानसशास्त्राचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे अशी मी अपेक्षा करते. आणि तुमच्यामुळे त्याचा इतर लोकांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजेच एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली तर खचून न जाता तिचा पॉझिटिव्ह विचार कसा करायचा हे मात्र नक्की शिकाल. चला तर मग बघूया हे मानसशास्त्र नेमकं आहे काय ते त्याच्या थोडक्यात आढावा घेऊया. गरज ही शोधाची जळणी असते हे आपल्याला माहीतच आहे. त्याचप्रमाणे कुतूहलातून, जिज्ञासेतून नवनवीन शोध लागतात. भौतिक विश्वाविषयी जाणून घेण्याच्या जिज्ञासेतून भौतिकशास्त्राचा व रसायनशास्त्राचा जन्म झाला. तर वनस्पती विश्वाविषयीच्या कुतूहलातून वनस्पतीशास्त्राची निर्मिती झाली. मानसशास्त्र ही याला अपवाद नाही. मनुष्याचे वर्तन वेळेनुसार, परिस्थितीनुसार का बदलते? दोन व्यक्तींचे वर्तन समसमान का नसते? व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीविषयीच्या माहिती कशी संपादन करते? ती तिच्या स्मरणात कशी राहते? काही माहितीचे विस्मरण का घडते? या सगळ्यांना शारीरिक बाजू काय आहे हे व तत्सम प्रश्न विचारवंतांना पडले. त्याची उत्तरं शोधण्याच्या गरजेतून मानसशास्त्राची उत्पत्ती झाली. आधुनिक काळामध्ये मानसशास्त्र विषयाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं असून दैनंदिन जीवनामध्ये मानवाच्या विकासाच्या प्रत्येक अवस्थेत मानसशास्त्राचा उपयोग होत असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करताना मानसशास्त्राच्या उगमापासून ते आधुनिक अवस्थेपर्यंत या शास्त्राची सखोल माहिती करून घेणे आवश्यक आहे. दैनंदिन व्यवहारात आपण आत्मा, मन, वर्तन या संकल्पना वापरत असतो. परंतु केवळ मानवी मनाची गुंतागुंत करणारे शास्त्र एवढ्या मर्यादित अर्थाने आपण या संकल्पनांचा वापर करत असतो. 21व्या शतकामध्ये वावरत असताना या प्रगत मानसशास्त्राचा सखोल व तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक आहे. इसवी सन 1850 पर्यंत मानसशास्त्र हे एक तत्त्वज्ञानाचा भाग म्हणून अभ्यासले जात होते. परंतु त्यानंतर मात्र मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासाला सुरुवात होऊन आज मात्र एक प्रगत शास्त्र म्हणून मानसशास्त्र कार्यरत आहे. मग मानसशास्त्र व स्वरूप बघूया. मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असे म्हणतात. सायकोलॉजी या दोन ग्रीक शब्दांपासून झालेले आहे. सायक म्हणजे श्वास, आत्मा, साऊल व लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास होय. एरिस्टॉटल, प्लेटो या तत्त्ववेत्त्यांनी
डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याचे महत्त्व विशद केले आहे. 16व्या शतकात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र ही व्याख्या रूढ होती. मन म्हणजे विचार, भावना. मन म्हणजे पूर्वानुभवांचा परिपाक. मन म्हणजे मेंदूचे कार्य. अशा अनेक अर्थांनी त्या काळी मन ही संकल्पना उपयोगात आणली गेली. 17व्या शतकात मन व शरीर भिन्न असून एखाद्या उद्दीपकाला शरीर यंत्रवत प्रतिक्रिया देते. त्यासाठी मनाची गरज नसते. या देकार्त यांच्या द्वैतवादी विचारांचा मानसशास्त्रावर प्रचंड पगडा होता. 18व्या शतकात शास्त्रीय प्रगती झाली तशी नैसर्गिक व भौतिक विज्ञान शाखांमध्ये एक प्रकारे क्रांतीच घडली. त्याचा अप्रत्यक्षपणे मानसशास्त्रावर परिणाम झाला. त्या काळी मानसशास्त्रातही काही मूलभूत प्रायोगिक संशोधन झाले. प्रामुख्याने वेबर, फेक्नर, म्युलर यांच्या मौलिक कार्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भौतिक कार्यात व सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भौतिक उद्दीपनाचा संवेदनावर कोणता परिणाम होतो हे अभ्यासण्यावर त्यांनी मुख्यत्वे भर दिलेला असून यातूनच प्रायोगिक मानसशास्त्राची विशेष शाखा उदयास आली. ती मनोभौतिकी या नावाने ओळखली जाऊ लागली. यानंतर जनमानसातील मानसशास्त्राची प्रतिमा अधिक उंचावली. 19व्या शतकात मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र अशी व्याख्या केली गेली. ही व्याख्या आत्म्याच्या व्याख्येपेक्षा सोयीची वाटू लागली. यामध्ये आधुनिक व्याख्येमध्ये मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा आणि बौद्धिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय ही सर्वमान्य व्याख्या झाली. दुसरी एक व्याख्या स्मिथ आणि इतर यांनी 2002 साली मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास होय ही व्याख्या मांडली. अशा प्रकारे आपण मानसशास्त्र म्हणजे काय हे बघितले. आता मानसशास्त्राचे विज्ञान, मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे हे आपण बघणार आहोत. मानसशास्त्र हे विज्ञान आहे असे आधुनिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कारण हे देखील केवळ सिद्धांतावर आधारलेले नाही तर प्रत्यक्ष प्रायोगिक तत्त्वावर आधारलेले आहे, ज्यातून अचूक तसेच वस्तुनिष्ठ अनुमान काढता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीची वैधता आणि विश्वसनीयता तपासल्यानंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवणे. म्हणजेच एखादी गोष्ट केवळ कोणाला वाटते म्हणून, कोणी अंतर्ज्ञानाने सांगते म्हणून, एखाद्याचा वैयक्तिक अनुभव आहे म्हणून किंवा परंपरा आहे म्हणून त्यावर विश्वास न ठेवणे. केवळ सैद्धांतिक आधारावर आणि माहितीच्या जोरावर मान्य न करता प्रत्यक्ष प्रयोग करून आलेले निष्कर्ष पडताळून पाहणे. प्रत्येक गोष्ट सत्य असत्यच्या तराजूवर तोलून बघणे याला वैज्ञानिक दृष्टिकोन असे म्हणतात. वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षणावर आधारित प्रयोगांती अनुमान काढणे, मिळालेले निष्कर्ष प्रयोगशाळेत पुन्हा तपासता येणे, त्यामध्ये वस्तुनिष्ठता असणे आणि त्यावर निरीक्षकांचे नियंत्रण असणे इत्यादी बाबी समाविष्ट होतात. अशा वेळेस मानसशास्त्र जे व्यक्तीच्या वर्तनावर आधारित आहे, साहजिक ते व्यक्तिनिष्ठ असणार. त्यात वस्तुनिष्ठता कशी येईल असा प्रश्न अनेकांना पडत असल्यामुळे मानसशास्त्राला विज्ञानाधिष्ठित म्हणावे की नाही यावर नेहमीच खल सुरू असतो. अर्थातच मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी वर्तणुकीवर आधारित सामाजिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, भौतिक शास्त्रासारखी मोजमापातील अचूकता येणार नाही. तसेच मानसशास्त्रात बरेचसे प्रयोग हे प्राण्यांवर झालेले असल्याने ते मानवावर किती प्रमाणात लागू होतील हे मानवाचे शास्त्र आहे की प्राण्यांचे यावर कुचेष्टा केली जाते. तरीही मानसशास्त्रात मिळणारे अनुमान किंवा बांधलेल्या अंदाजाची अचूकता पुरेशी असल्याने त्यावरून मानसशास्त्र मात्र हे शास्त्र असल्याची ग्वाही देतात. तरीही मानसशास्त्राला विज्ञान म्हणून एक मान्यता अजूनही मिळालेली नाही.
शास्त्र म्हटले की त्याचे काही निकषही झाले, जसे की विचारांचा खुलेपणा, मापनीय अभ्यास विषयक, पुनर्परीक्षणक्षम अभ्यास विषय आणि विश्वसनीय फलिते, फलितांची सुव्यवस्थित मांडणी असते. विचारांचे खुलेपणा. मानसशास्त्र पुराव्यासहित वर्तनाचे स्पष्टीकरण करते. फलितांबाबत शंका उद्भवल्यास त्याचा पुनर्परीक्षणाद्वारे पडताळा पाहण्यास ते सदैव तयार असते. 2. मापनीय अभ्यास विषय. वर्तनाचे व त्याच्या मुळाशी असलेल्या मनोप्रक्रियांचे मापन करण्यासाठी मानसशास्त्र प्रमाणित चाचण्या आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण पद्धतीचा उपयोग करते. 3. पुनर्परीक्षणक्षम अभ्यास विषय. या आधी उल्लेखलेल्याप्रमाणे वर्तनविषयीच्या प्राप्त फलितांच्या यथार्थतेविषयी शंका उद्भवल्यास त्याचे पुन्हा परीक्षण केले जाते. पुनर्परीक्षणक्षमता ही विज्ञानाची कोनशिला आहे असे मत जॉन बेलॉफ यांनी व्यक्त केले. मात्र मानसशास्त्राचा अभ्यास विषयक पूर्णपणे पुनर्परीक्षणक्षम असू शकेल काय हाही प्रश्न चर्चेला गेला. स्माइडलर यांनी मानसशास्त्रीय प्रयोगांच्या पुनरावृत्तीचा अर्थ बदलण्याची गरज सूचित केली. विशिष्ट समस्या घेऊन वेगवेगळ्या प्रयोजकांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत व निराळ्या प्रारूपांचे आयोजन करून केलेल्या प्रयोगांमध्ये जर अपेक्षित दिशेने फलिते निष्पन्न झाली तर त्याचा अर्थ असा की प्रयोग पुनरावृत्तीचा स्वरूपाचा आहे. 4. विश्वसनीय फलिते. प्रायोगिक पद्धती आणि प्रमाणित कसोट्या यांच्या साहाय्याने वर्तनाचा व मनोप्रक्रियांचा अभ्यास केल्यामुळे पूर्वग्रहरहित व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन अंगीकारणे सहज शक्य होते. साहजिकच वस्तुनिष्ठतेला फारसा वाव न राहिल्यामुळे फलितांची विश्वसनीयता वाढते. 5. फलितांची सुव्यवस्थित मांडणी असते. केवळ वस्तुनिष्ठपणे माहिती गोळा करणे शास्त्रासाठी पुरेसे नसते. त्या माहितीची तर्कशुद्ध सुव्यवस्थित मांडणी करून सिद्धांताच्या चौकटीत ती बद्ध करणे आवश्यक असते. तरच या सिद्धांताच्या मदतीने ते वर्तन कसे घडले, का घडले, भविष्यात कसे असू शकेल, त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल यासंबंधी निष्कर्षात्मक भाष्य करणे शक्य होते. किंबहुना शास्त्राच्या सिद्धतेची ही एक महत्त्वपूर्ण कसोटी आहे. मानसशास्त्रात वर्तनाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून अनेक महत्त्वाचे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. त्यामुळे वर्तनाचे स्पष्टीकरण करणे सहज शक्य झाले आहे. अशा प्रकारे मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे हे आपण बघितले. मानसशास्त्राची ध्येय बघूयात. 1. वर्तन वर्णन करणे. 2. वर्तन स्पष्ट करणे, वर्तनाचा अंदाज बांधणे, वर्तनाचे नियंत्रण करणे. वर्तनाचे वर्णन करणे. वर्तनाचे अत्यंत वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणे, त्यातील बारकाव्यांची काळजीपूर्वक नोंद करणे व त्या आधारे वर्तनाचे वर्णन करणे हे मानसशास्त्राचे एक ध्येय होय. एखादी प्रतिक्रिया कशी केली जाते, किती वेळा केली जाते, कोणत्या परिस्थितीत केली जाते, कोणाच्या सानिध्यात असताना केली जाते याचे निरीक्षण करून त्याची तपशीलवार नोंद केली जाते. हे करण्यामागे 2 हेतू असतात. 1. प्रतिक्रिया देण्याविषयी जाणून घेणे आणि 2. उद्दीपक व प्रतिक्रिया यामधील संबंध शोधणे. एक काल्पनिक उदाहरण बघूया. एका सोसायटीतील मुले दर शनिवारी प्रचंड दंगा करतात, मारामाऱ्या करतात, भांडतात. थोडक्यात या दिवशी त्यांच्या वर्तनात प्रकर्षाने आक्रमकता जाणवते. हे झाले त्या वर्तनाचे वर्णन. 2. वर्तनाचे स्पष्टीकरण करणे. मानसशास्त्रज्ञ वर्तनाचे वर्णन करताना त्याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतात. हे स्पष्टीकरण निपक्षपातीपणे व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून करणे आवश्यक असते. यासाठी अभ्यासावयाच्या वर्तनासंबंधी विविधांगी दृष्टिकोन समोर आणणाऱ्या संशोधनाची गरज असते. या संशोधनाचे नियोजन हे सर्वस्वी संशोधकाचे ज्ञान, तर्कविचार, मर्मदृष्टी, सर्जनशीलता यावर अवलंबून असते. संशोधक त्यांचा अनुभव, ज्ञान आणि तर्कविचार यांच्या आधारे काही अनुमाने, शक्यता वर्तवतो आणि अत्यंत पद्धतशीरपणे त्याची यथार्थता तपासून पाहतो. वरील उदाहरणात मानसशास्त्रज्ञ काही शक्यता तपासेल.
सुट्टीचा दिवस म्हणून मुले दंगा करतात का? आई वडील बाहेर गेलेले असतात आणि घरात त्यांना रागवायला कोणीच नसते म्हणून ते असे वागतात का? गृहपाठ पूर्ण करून मौज मजा म्हणून असे वर्तन करतात का? वगैरे. परंतु तपासांती या अनुमानामधील फोलपणा त्यांच्या लक्षात येईल. यापैकी एक जरी अनुमान बरोबर असते तर दर रविवारी मुलांचे वर्तन असे असावयास हवे. फक्त शनिवारीच का? मग शनिवारी असे काय वेगळे असते? याचे उत्तर शोधण्यासाठी मानसशास्त्रज्ञ मुलांचा शनिवारचा दिनक्रम अभ्यासेल. त्यात त्यांच्या असे निदर्शनास येईल की शनिवारी दुपारी दूरदर्शनवर एक हिंसक कार्टून मालिका दाखवली जाते, जी त्या सोसायटीतील बहुतांशी मुले पाहतात. जी मुले ती पाहत नाही त्यांची वर्तन मात्र सामान्य नेहमीसारखे असते. पुन्हा पुन्हा पडताळून पाहून मानसशास्त्रज्ञ खाते करून घेईल आणि निष्कर्षाप्रत पोहोचेल. हिंसा कार्टून मालिकेच्या प्रभावाखाली मुले आक्रमक वर्तन करतात. 3. वर्तनाचे पूर्वकथन करणे. अमुक एक परिस्थिती निर्माण झाली की अमुक एक वर्तन घडेल अथवा अमुक एक संबंध आढळेल अशी शक्यता व्यक्त करणारे विधान मांडणे म्हणजे पूर्वकथन करणे. मानसशास्त्रज्ञ एखाद्या वर्तनाचं स्पष्टीकरण वेगवेगळ्या प्रकारे करतात. त्यापैकी कोणते स्पष्टीकरण सर्वाधिक समर्पक आहे हे त्या स्पष्टीकरणाच्या आधारे किती बिनचूकपणे पूर्वकथन करता येते यावर अवलंबून असते. वरील उदाहरणात जेव्हा जेव्हा मुले हिंसक कार्यक्रम पाहतील तेव्हा तेव्हा तो कार्यक्रम पाहून झाल्यावर त्यांच्या वर्तनात आक्रमकता दिसेल असे विधान मानसशास्त्रज्ञ करेल. प्रत्यक्षातही हिंसक चित्रपटानंतर आक्रमक वर्तन घडले तर त्याचा अर्थ असा की मानसशास्त्रज्ञाने केलेले स्पष्टीकरण सार्थ आहे. 4. वर्तनाचे नियंत्रण करणे. आतापर्यंतची ध्येय मानसशास्त्रज्ञाच्या सैद्धांतिक कार्याशी संबंधित होती. वर्तनाचे नियंत्रण करणे हे मानसशास्त्राचे उपयोजित स्वरूपाचे कार्य होय. एखाद्याचे वर्तन घडू देणे वा घडू न देणे, ते थांबवणे वा सुरू करणे, त्याची गुणात्मकता व तीव्रता बदलणे म्हणजेच वर्तनाचे नियंत्रण होय. नियंत्रणाची यशस्वीता हे स्पष्टीकरणाच्या पूर्वकथनाच्या अचूकतेवर अवलंबून असते. मानसशास्त्रज्ञ वर्तनाचे स्पष्टीकरण करतो म्हणजेच उद्दीपक प्रतिक्रिया संबंध प्रस्थापित करतो. हा संबंध सहगामी स्वरूपाचा असेल किंवा कार्यकारण स्वरूपाचा असेल. एकदा हा संबंध पक्का झाला की उद्दीपक उपस्थित झाल्यास कोणते वर्तन घडेल याचे पूर्वकथन करणे शक्य होते. वरील उदाहरणात हिंसक कार्यक्रमाचा मुलांच्या वर्तनावर होणारा परिणाम पाहता तो परिणाम टाळायचा असल्यास म्हणजेच मुलांच्या वर्तनातील आक्रमकता कमी करून त्यात सकारात्मक बदल घडवून आणायचा असल्यास 2 मार्गाचा विचार करता येईल. एकतर मुलांना आक्रमक कार्यक्रम बघू न देणे आणि दुसरे त्याचे लक्ष त्यांच्या आवडीच्या अशा विधायक सकारात्मक कामाकडे उदाहरणार्थ हॉबी क्लब, संस्कार वर्ग, मैदानी खेळ इत्यादीकडे वळवणे. अशा प्रकारे आपण मानसशास्त्राची ध्येय बघितलीत. अशा पद्धतीने आज आपण मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि मानसशास्त्राची ध्येय हे अभ्यासले आहे. धन्यवाद.